कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी बोला ना काहीतरी। अहो असं गप्प राहून कसं चालेल? मी बोलायलाच आले होते वहिनी, पण अधिपती आले का? नाही आले, पण त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम असेल वहिनी, म्हणून गेले असणार ते। हे नेहमीच आहे त्यांचं। जाऊ द्या ना वहिनी, उगाच तुम्ही चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज। वहिनी मला सांगा, अधिपती मला भेटायला येणार आहेत हे दुर्गेश्वरी मावशींना माहित होतं का? नाही, मी आणि ओमकार सोडलं तर कोणालाच माहीत नव्हतं। खरं तर मी आणि ओमकारनेच ठरवलं होतं तुम्हाला भेटवायचं, कारण फोनवर बोलून काहीच होणार नव्हतं। भेटूनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते आणि आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेही असते। पण त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली आहे, म्हणून भाऊजी अर्जंटली गेले हो। 5 मिनिट वहिनी, 5 मिनिट तरी ते भेटू शकले असते ना मला। अहो मीही ओमकारला हेच म्हटलं आणि ओमकारनेही भाऊजींना तेच सांगितलं की फक्त 10 मिनिटं भेट। पण अधिपती थांबले नाहीत। ओमकारही त्यांना तेच समजवत होता की आपण बोलत नको बसूयात, तू फक्त त्यांना भेट आणि त्यांना सांग की महत्त्वाचं काम आहे आणि मग आपण निघून जाऊ। पण भाऊजी हेच होतं नेहमी। जेव्हा जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अधिपतींना दुसरं काहीच दिसत नाही, स्वतःची बायको सुद्धा दिसत नाही। त्यांच्यासाठी दुसरं काहीच महत्त्वाचं नाहीये, फक्त त्यांच्या आईसाहेब महत्त्वाचे आहे। हो पण वहिनी, भाऊजी तरी काय करणार? थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली म्हणून गेले ते। अहो वहिनी, जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण किमान मला तोंड तरी दाखवून गेले असते। मला वाटलं तरी असतं की अधिपतींचा राग गेलाय माझ्यावरचा। मी आता कुठल्या परिस्थितीतून जाते हे कुणालाच माहित नाहीये। मला आता खरंच खूप खूप गरज आहे अधिपतींची। माझ्या मनात काय चाललंय ना हे कोणीच नाही सांगू शकत। वहिनी नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा। मी कशी शांत हो वहिनी? एकतर माझी काहीही चूक नसताना मला माझ्याच घरातून बाहेर पडावं लागलं। ज्या क्षणी स्त्रीला तिच्या घरची, तिच्या माणसांची गरज असते, त्याच क्षणी जर तिला तिच्या घरापासून, तिच्या माणसांपासून वेगळं राहावं लागत असेल तर काय करावं तिनं? वहिनी मी तुम्हाला खरं सांगते, मी आत्ता ह्या वळणावर आहे। ह्या वळणावर जर मला अधिपतींनी साथ दिली नाही आणि जर मी रस्ता चुकले ना तर माझ्यापेक्षा जास्त पश्चाताप अधिपतींना होणार आहे। वहिनी अहो आज भेट झाली नाही, आपण उद्या भेटूयात ना त्यांना। नको वहिनी, ऑलरेडी खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी। अहो नको काय वहिनी, मी बोलते भाऊजींशी। नका बोल, त्यांना कोणी काहीही सांगू नका। अहो पण वहिनी, नको वहिनी, आता जोपर्यंत त्यांना मला मनापासून भेटावंसं वाटणार नाही ना तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही। अहो वहिनी, अहो रात्र झालीये, अक्षरा अजून नाही आली, जरा फोन लावता का? अगं विद्या, नको काळजी करूस, ती तिच्या नवऱ्याबरोबर आहे ना। मग विनाकारण आपण फोन करून त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं? अहो डिस्टर्ब करण्याचा प्रश्न नाहीये, उशीर झालाय ना, फक्त विचारा तिला कधीपर्यंत येणार आहे एवढंच। विद्या अगं खूप दिवसांनी भेटतायत ते, बोलू देत ना त्यांना शांतपणाने। हे बघ, खूप दिवसांचं बोलणं त्यांचं बाकी आहे, असं पटकन बोलून संपवण्यापेक्षा आरामात बोलून मग येतील दोघ जण। अगं अक्षरा आलीस का? तू एकटीच आलीस अक्षरा? नाही म्हणजे मला वाटलं जावाई बापू आणि तू दोघं मिळून याल। झाली ना भेट? अच्छा, त्यांना काम होतं म्हणून तुला भेटून तिकडच्या तिकडे गेले का? भांडण मिटलंय, बरं झालं। झालं ना, मिटलं ना भांडण? अगं विद्या, किती प्रश्न विचारशील? आत्ताच आली आहे ना ती, पाणी आण बरं तिला। अरे हो, थांबा मी पाणी आणते। आई नकोय। अगं नको काय, थकली असशील ना, बरं चहा करते मी। हा आई नकोय मला, प्लीज। अक्षरा, का ग टेन्शन मध्ये दिसतीयस? अक्षू, अगं आई काहीतरी विचारते तुला। भेट झाली ना, म्हणजे बोललीस ना तू जावई बापूंशी? बोललीस की नाही? त्यांच्याशी बोलायला आमची भेट तर झाली पाहिजे ना।
आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं, आम्ही झटतोय, पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो. तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सोनबाईंवर पण लई प्रेम केलं, पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही. आमच्या बरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या. आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी हेच बोलतात. तुम्हाला बी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात. आम्हाला ते काही कळत नाही बाई. मास्तरीनबाई, तुम्ही घर सोडून गेल्यामुळे फक्त मलाच नाही, आपल्या घरातल्या माणसासनी बी लय त्रास व्हायलाय. आईसाहेबांची तब्येत बिघडायला लागल्या, घरचं सगळं वातावरणच बिघडलंय हो तुम्ही गेल्यापासून. का ताणून धरलाय तुम्ही एवढा विषय हो? जरा समजून घ्या, एक फोन करा आम्हाला, या की घरला परत. मास्तरीनबाई, तुम्ही या घरची सून आहेसा, लक्ष्मी आहेसा. घरचा उमरा वळडून घरात आला ते काय परत जाण्यासाठी होय? तुम्हाला का वाटतंय की आमच्या आईसाहेब कारस्थानी आहेत? त्या 4 वाजता सूर्यवंशीनं तुमच्या डोळ्यावर जो आईसाहेबांच्या विरोधातला चष्मा लावलाय ना, तो काढान फेकून द्या लांब. मग तुम्हाला बी जाणवल आमच्या आईसाहेबांचं प्रेम, त्यांची माया. मास्तरीनबाई, माझं मन म्हणतंय की तुम्ही जर स्वतःहून घर सोडून गेला ना, तर स्वतःहून परत यायला पाहिजे. उगाच तुमच्या मागे लागायची गरज नाही. माझं मन म्हणतंय की तुम्ही जर घर सोडून गेलाय तर मी तुम्हाला मनवून परत घरात आणलं पाहिजे. संसार दोघाचा बी आहे, कुणीतरी नमतं घेतलं पाहिजे. मी चांगल्या गोष्टीसाठी नमतं घेतलं तर काही फरक पडत नाही, आणि मग परत दोन्ही मनांची अशी लढाई होत्या का नाही, आम्हाला एवढं गोंधळून जायला होते का नाही मास्तरीनबाई, काय सांगू तुम्हाला. काहीच कळत नाही राव, भंजाळल्यावानी होते. कुठल्या मनाचं ऐकू मी? या घरातली शांतता परत आली पाहिजे बघा मास्तरीनबाई. आणि घरातली शांतता जर परत आणायची असेल, आईसाहेबांची तब्येत जर व्यवस्थित राहावी असं वाटत असेल, तर मला मनाचंच ऐकलं पाहिजे. माझा इगो बाजूला ठेवला पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता मास्तरीनबाईंसंग बोललं पाहिजे. जावई बापू भेटलेच नाही? नाही. भेटले नाहीत म्हणजे? तुमचं ठरलं होतं ना भेटायचं? हो बाबा, पण भुवनेश्वरी मॅडमचा विषय आला की आमचा विषय बाजूलाच राहतो ना. भुवनेश्वरी मॅडम त्या आल्या होत्या का तुला भेटायला? नाही आई, त्यांची तब्येत बिघडली होती म्हणून अधिपतींना लवकर घरी बोलावून घेतलं. ते येऊन गेले, आम्ही भेटणार होतो तिथे, पण थांबले नाहीत. दुर्गेश्वरी मावशींचा फोन आला आणि निघून गेले घरी, मला न भेटता. एवढ्या दिवसात एक साधा फोन नाही केला आई त्यांनी. त्यांना 1 मिनिट सुद्धा माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही. अक्षरा, तूच सांगतेस ना, भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बरी नाही हे कळल्यामुळे ते गेले. आता ते आई म्हणतात ना त्यांना, मग आईची तब्येत बरी नसताना किंवा आई आजारी असताना कसे थांबतील ते, हो की नाही? अगं आई, बायको म्हणून माझी काहीच तक्रार नाही त्यांच्याबद्दल. मी काही हट्टही करत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भुवनेश्वरी मॅडमना ते जेवढं महत्व देतात, त्यांना जेवढा वेळ देतात, तेवढा त्यांनी मला द्यावा. मी लग्नाची बायको आहे आई त्यांची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.